सो हॅलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्हिडिओ. सो गाईज, फार्मसीच्या मुलांसाठी एक इम्पॉर्टंट अपडेट ह्याकडे आलेली आहे आणि एक प्रकारे आपण बोलू शकतो की तुमच्याकडे एक बॅड न्यूज आहे. आता हे मी बॅड न्यूज का बोलतोय, कारण की तुमच्या फार्मसीच्या रजिस्ट्रेशनची डेट ह्या एक्सटेंड केली आहे. येस, फार्मसीचं नवीन शेड्यूल आता तुम्हाला डिक्लेअर करून दिलेलं आहे कॅपराऊंडच्या प्रोसेससाठी. आता ह्याचा अर्थ काय, नवीन शेड्यूल डिक्लेअर केलं म्हणजे काय, रजिस्ट्रेशनची डेट एक्सटेंड केलेत म्हणजे काय, म्हणजे जी तुमची आधी ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ही जी तुमची प्रोसेस चालू होती ही तुमची संपली होती आणि आज तुमची फायनल मेरिट लिस्ट डिक्लेअर होणार होती. बट आता सीड सेलवाल्यांनी काय केलं की फायनल मेरिट लिस्टची डेट पोस्टपोन केलीच आहे, त्याचसोबत तुमची रजिस्ट्रेशनची डेट पण आता एक्सटेंड केलेली आहे. हे तुम्ही न्यू शेड्यूल बघू शकता, सगळे तुम्हाला नवीन डेट्स ह्याकडे दिलेले आहेत. आता हे का झालं, ह्याचं रिझन काय आहे हे अजून सीड सेलनी सांगितलं नाही आहे आणि हे मला पण माहिती नाही की हे सीड सेलनी का केलं आहे. कारण की असं पहिल्यांदाच झालं आहे की तुमची प्रोविजनल मेरिट लिस्ट डिक्लेअर झाल्यानंतर परत रजिस्ट्रेशनची डेट एक्सटेंड होणं हे पहिल्यांदाच झालं आहे. आता नवीन डेट्स काय आहेत तर हे आपण पुढे PDF चेक करूया. जर तुम्हाला ही PDF पाहिजे असेल ना तर ही मी टेलिग्राम ग्रुपला प्रोव्हाइड केलेली आहे. सो टेलिग्राम ग्रुप तुम्ही जॉईन करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक प्रोव्हाइड केलेली आहे. सगळ्यात पहिले तुमचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन, तुमची ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग, तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, तर हे डेट्स आता एक्सटेंड झालेले आहेत. तुमचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन म्हणजे ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंगची डेट ही आता 5 सप्टेंबरपर्यंत सुरू असणार आहे. म्हणजे आता ज्या पण मुलांनी रजिस्टर नसेल केलं तर ती मुलं आता रजिस्टर करू शकतात. आता एक तुम्ही लक्षात घ्या की जर तुम्ही ऑलरेडी रजिस्टर केलं असेल, जर तुमचे सगळे डॉक्युमेंट व्हेरीफाय सगळे झाले असतील तर तुम्हाला आता काही पण करायचं नाही आहे. हे आता तुम्हाला काहीच प्रोसेस नाही करायची आहे. तुम्हाला मी पुढे काय करायचं ते मी तुम्हाला सांगतो. हे फक्त त्या मुलांसाठी आहे की ज्या मुलांनी अजून फार्मसीसाठी रजिस्टर केलं नव्हतं किंवा जी मुलं फार्मसीला रजिस्टर करायला विसरली होती, तर ती मुलं आता 5 सप्टेंबरपर्यंत तुम्ही रजिस्टर करू शकता. आणि त्याच्यानंतर आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. आता जर कोणाचे अजून डॉक्युमेंट व्हेरीफाय झालेले नसतील तर ती मुलं डॉक्युमेंट व्हेरीफाय करून घेऊ शकतात. 6 सप्टेंबरपर्यंत तुम्हाला डेट दिलेली आहे. या डेटपर्यंत तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स हे व्हेरीफाय करून घेऊ शकता. आता एक तुम्ही लक्षात घ्या, मी परत एकदा रिपीट करतोय की ज्या पण मुलांचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ही प्रोसेस झालेली आहे त्यांना आता काही पण करायचं नाही आहे. बट जर तुमच्या डॉक्युमेंटमध्ये किंवा जर तुमच्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये काही पण काय मिस्टेक असेल तर ती मिस्टेक तुम्ही करेक्ट करून घेऊ शकता. जर तुम्ही लॉग इन केल्यानंतर तुम्हाला सेंड ग्रीव्हन्सेस हा तुम्हाला ऑप्शन बघायला मिळेल. त्यावर क्लिक करून तुम्ही ग्रीव्हन्सेस सेंड करू शकता. म्हणजे जर काही तुमच्या डॉक्युमेंटमध्ये मिस्टेक असेल किंवा जर तुमच्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये काही मिस्टेक असेल तर हे तुम्ही करेक्ट करून घेऊ शकता. तर हे आता तुम्हाला चान्स दिलेला आहे आणि जर तुमचं सगळं करेक्ट असेल तर तुम्हाला काहीच करायचं नाही आहे. त्याच्यानंतर इकडे तुमचं ई स्क्रुटिनी मोड पण आहे, फिजिकल स्क्रुटिनी मोड पण आहे. दोन्ही मोड तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी दिलेले आहेत. आता एक तुम्ही लक्षात घ्या की जर तुम्ही ग्रीव्हन्सेस सेंड करत असाल तर तुमच्यासाठी एक गोष्ट आहे की ज्या पण मुलांनी ऑनलाईन व्हेरिफिकेशन केलं होतं म्हणजे ई स्क्रुटिनी व्हेरिफिकेशन केलं होतं तर त्या मुलांना ग्रीव्हन्सेस सेंड केल्यानंतर ऑनलाईनच त्यांचे डॉक्युमेंट आहेत ते त्यांचे व्हेरीफाय होऊन जातील. बट ज्या पण मुलांनी फिजिकल स्क्रुटिनी मोड हे सिलेक्ट केलं होतं आणि ती मुलं ते ग्रीव्हन्सेस सेंड करणार आहेत तर त्या मुलांना ऑफलाईन स्क्रुटिनी सेंटरमध्ये जाऊन तुमचे जे पण काही ग्रीव्हन्सेस आहेत हे तुम्हाला रेज करावे लागतील. म्हणजे तिकडे तुमचे सगळे जे आहेत डॉक्युमेंट व्हेरीफाय करावे लागतील. तर हे तुम्ही नोट डाऊन करून घ्या. बट अगेन जर तुमचं सगळं करेक्ट असेल तर तुम्हाला काहीच करायचं नाही आहे. त्याच्यानंतर तुमची रिलीज होणार आहे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट कधी रिलीज होणार आहे? 9 सप्टेंबरला. येस, तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट हे आता परत डिक्लेअर होणार आहे. मग आता बऱ्याच मुलांना प्रश्न पडला असेल की दादा आत्ता तर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट डिक्लेअर झाली होती, मग आता परत 9 सप्टेंबरला नवीन प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट का डिक्लेअर होईल? सो बघा, CET सेलनी पूर्ण तुमचं कॅपराऊंडचे शेड्यूल हे चेंज केलं आहे, पूर्ण पोस्टपोन केलं आहे आणि तुमची रजिस्ट्रेशनची डेट एक्सटेंड झाल्यामुळे तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ही परत डिक्लेअर होईल. मग दादा ह्याच्यामध्ये काही रँक्स वगैरे चेंज होतील का? तर हो, ह्याच्यामध्ये रँक्स हे चेंज होऊ शकतात. ह्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. कारण की बघा, CET सेलनी रजिस्ट्रेशनची डेट आता एक्सटेंड केलेली आहेत. आता ज्या पण मुलांनी आधी फार्मसीमध्ये रजिस्टर केलं नव्हतं, जी मुलं विसरली होती रजिस्टर करायला, त्या मुलांनी ही न्यूज कळेल की आता फार्मसी रजिस्टर ओपन झाले आहेत तर ती मुलं आता रजिस्टर करतील. आता त्या मुलांनी रजिस्टर केल्यामुळे तुमच्या मेरिट लिस्टमध्ये त्या पण मुलांचं नाव ॲड होईल आणि त्यामुळे तुमच्या रँक्समध्ये थोडेफार चेंजेस होऊ शकतात. सो आता जे पण काही चेंजेस असतील हे तुम्हाला प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये बघायला मिळतील. सो तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ही परत एकदा डिक्लेअर होईल 9 सप्टेंबरला. त्याच्यानंतर जर तुमच्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये काही पण मिस्टेक असेल, जर तुमच्या नेममध्ये किंवा इतर कुठल्या डिटेल्समध्ये मिस्टेक असेल तर त्यावर तुम्ही ग्रीव्हन्सेस रेज करू शकता. ग्रीव्हन्सेस रेज करायची तारीख काय दिलेली आहे? 10 सप्टेंबरपासून ते 12 सप्टेंबरपर्यंत. म्हणजे जर तुमच्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये काही पण मिस्टेक तुम्हाला सापडली तर ही तुम्ही करेक्ट करून घेऊ शकता तुमच्या ग्रीव्हन्सेसमध्ये. ह्याच्यासाठी तुम्हाला 3 दिवस दिलेले आहेत, 10 सप्टेंबरपासून ते 12 सप्टेंबरपर्यंत. त्याच्यानंतर येईल तुमची फायनल मेरिट लिस्ट. आता ही फायनल मेरिट लिस्ट कधी डिक्लेअर होईल? तर तुमची 15 सप्टेंबरला ही तुमची फायनल मेरिट लिस्ट ही डिक्लेअर होईल. म्हणजे 15 सप्टेंबरला तुम्हाला फायनल सगळे रँक्स बघायला मिळतील. म्हणजे जी तुमची फायनल मेरिट लिस्ट आज डिक्लेअर होणार होती ती आता पोस्टपोन होईल 15 सप्टेंबरला तुम्हाला बघायला मिळेल.
सो आता काय माहिती सीड्स त्यांनी हे डेट्स का एक्सटेंड केलेत, बट येस हे नवीन टाइम टेबल आहे तुमचं पूर्ण कॅपराऊंडच्या शेड्यूलचं. बट आता ह्याच्या पुढे फायनल मेरिट लिस्टच्या नंतर तुमच्या कॅपराऊंड्स कधी स्टार्ट होतील, ऑप्शन फॉर्म फिलिंग कधी स्टार्ट होईल, तर ह्याची काय अजून तुम्हाला शेड्यूल्स प्रोव्हाइड नाही केलेत, काही नोटीस वगैरे दिलेली नाही आहे. बट दरवर्षी सीड सेल काय करते माहिती आहे का, की ज्या दिवशी फायनल मेरिट लिस्ट डिक्लेअर होतं त्या दिवशी एक तुमची सीट वॅकन्सी लिस्ट डिक्लेअर करते. ह्याच्यामध्ये दिलेलं असतं की कुठल्या कॉलेजमध्ये किती सीट्स वॅकंट आहेत, किती कॅटेगरीच्यासाठी सीट रिझर्व आहेत, किती होम युनिव्हर्सिटीच्या सीट्स आहेत, अदर दॅन होम युनिव्हर्सिटीच्या किती सीट्स आहेत. तर हे सगळे डिटेल्स त्या तुम्हाला सीट वॅकन्सी लिस्टमध्ये दिलेले असतात. आणि ही लिस्ट तुमची डिक्लेअर झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशीपासून एक तुमचं ऑप्शन फॉर्म फिलिंग कॅपराऊंड 1साठी हे तुमचं सुरू होतं. म्हणजे आपण हे एक्सपेक्ट करू शकतो की जर तुमची फायनल मेरिट लिस्ट 15 सप्टेंबरला डिक्लेअर झाली तर 16 सप्टेंबरपासून ते 17 सप्टेंबरपर्यंत कधी पण तुमची ऑप्शन फॉर्म फिलिंग ही सुरू होऊ शकते. अजूनही आपल्याला ऑफिशियल शेड्यूल सीड्स यांनी प्रोव्हाइड नाही केलं ऑप्शन फॉर्म फिलिंगचं, बट तरी एक माझ्या साईडने मी एक तुम्हाला एक्सपेक्टेड शेड्यूल तुम्हाला सांगतो आहे. सो गाइस आय होप हे तुम्हाला पूर्ण शेड्यूल समजलेलं असेल. जे पण काही तुमच्या आता मेरिट लिस्टचे डेट्स आहेत हे सगळे तुम्हाला समजलेले असतील. जर काही पण डाऊट्स असतील तर मला तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. आणि अजून एक गोष्ट की जर तुमच्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये काही पण मिस्टेक असेल, जर तुम्ही ग्रीव्हन्सेसमध्ये ते करेक्ट करायचं विसरलं असाल तर तुमच्यासाठी पण एक चान्स दिलेला आहे, तुम्ही अजूनही ग्रीव्हन्सेस रेज करू शकता. सो एकदा तुम्ही तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म पूर्ण चेक करून घ्या की त्याच्यामध्ये जे पण डिटेल्स दिलेले आहेत हे सगळे करेक्ट आहेत की नाही. जर काही पण इनकरेक्ट असेल तर तुम्ही ते ग्रीव्हन्सेसमध्ये आता करेक्ट करू शकता. आताही ग्रीव्हन्सेस पिरियड सुरू आहे. तुम्ही जर लॉग इन करून बघितलं तिकडे तुम्हाला सेंड ग्रीव्हन्सेसचं ऑप्शन बघायला मिळेल, त्यावर क्लिक करून तुम्ही तुमचे ग्रीव्हन्सेस ते रेज करू शकता. जर तुम्ही ऑनलाईन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं असेल तर तुमचं ऑनलाईन ग्रीव्हन्सेस सेंड होईल. बट जर तुम्ही ऑफलाईन डॉक्युमेंट व्हेरीफाय केले असतील तर तुमचे ग्रीव्हन्सेस तुम्हाला करायला ऑफलाईन SC सेंटरवर जावं लागेल. सो ते तुम्ही एकदा चेकआउट करा. ज्या पण SC सेंटरमध्ये तुम्ही गेला होता त्या तिकडे जाऊन तुम्ही तुमचे ग्रीव्हन्सेस हे रेज करू शकता. सो गाइस आय होप हे तुम्हाला सगळं शेड्यूल समजलेलं असेल. आणि अजून काही तुमचे डाऊट्स असतील तर मला तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. बाकी ही तुम्हाला सगळी PDF मी माझ्या टेलिग्राम ग्रुपवरती प्रोव्हाइड केलेली आहे, तर त्यावरनं पण तुम्ही चेकआउट करू शकता. सो गाइस दॅट्स इट फॉर व्हिडिओ. कशी वाटते तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी या अँड हॅव अ गुड डे.